Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at TCS Institute of Pharmacy. In previous lecture, we completed monophasic liquid dosage form meant for internal use. In that, we completed mixtures, elixirs, syrups, and linctuses. In this lecture, we will see monophasic liquid dosage form which is meant for external use. So, monophasic liquid dosage form or monophasic liquids which are meant for external use are classified into three types on the basis of their use. So, first type, that is liquid which are to be applied on the skin, that is liniments and lotions. Second class, that is liquids which are to be used in a mouth cavity, that is gargles, mouthwash, throat spray, throat paints. And last one class, that is the liquids to be instilled into body cavities. Examples, that is Douche's preparation, eye drop, nasal spray, eye lotions. These are the preparations which are meant for external use. So, we will see the first class, that is liquids to be applied on the skin or to the skin. In that first example, that is the liniments. So, liniments are liquid or semi-solid preparations which are meant for application on the skin with the friction or rubbing. Means जे लिनिमेंट्स प्रिपरेशन आहेत हे लिनिमेंट प्रिपरेशन इट मे बी आयदर लिक्विड प्रिपरेशन और इट मे बी आयदर अ सेमी सॉलिड प्रिपरेशन अँड विच आर अप्लाय ऑन अ स्किन, जे अप्लाय केले जातात स्किनवरती. वाईल ॲप्लिकेशन दॅट लिनिमेंट आर ऑलवेज अप्लाय विथ अ फ्रिक्शन अँड रबिंग. जेव्हा आपण लिनिमेंट यूज करणार आहे तर अप्लाय करत असताना फ्रिक्शननं, रबिंग म्हणा किंवा त्याला मसाज आपण म्हणत असतो, तर त्या मसाजनंच ते लिनिमेंट हे अप्लाय केलं गेलं पाहिजे. का? कारण की पेनिट्रेशन ऑफ द मेडिकामेंट इन टू द डीपर लेअर ऑफ अ टिश्यू. दॅट्स वाय देर इज अ इम्पॉर्टन्स ऑफ दॅट फ्रिक्शन और मसाज और दॅट रबिंग. सो जनरली इन अ लिनिमेंट्स which are available alcoholic or oily solution or emulsion. In liniments, alcohol is used to penetrate the medicament into the deeper layer of a skin. तर जे अल्कोहोलिक प्रिपरेशन आहे, जे लिनिमेंट आहे, लिनिमेंट आर अवेलेबल इन अ अल्कोहोलिक फॉर्म और अल्कोहोलिक लिक्विड म्हणू शकतो आपण त्याला, किंवा ऑइली सोल्युशन किंवा इमल्शन की वेअर प्रेझेन्स ऑफ अ टू फेजेस, ॲक्वियस अँड ऑइली फेज, ज्याला आपण म्हणतो इमल्शन की ॲट अ टाईम दोघं फेज इथं असणार आहे और एक फेज असणार आहे, दॅट इज अ ऑइली फेज असणार आहे किंवा अल्कोहोलिक प्रिपरेशन किंवा अल्कोहोलिक लिक्विडच्या फॉर्ममध्ये ते असणार आहे. बट जेव्हाही लिनिमेंट अप्लाय करणार तर अप्लाय करत असताना रबिंगनंच ते अप्लाय केलं गेलं पाहिजे. का? कारण की पेनिट्रेशन ऑफ दॅट मेडिकामेंट इन टू द डीपर लेअर ऑफ अ स्किन, फॉर दॅट पर्पज वी अप्लाय अ फ्रिक्शन, वी अप्लाय अ रब और वी अप्लाय दॅट मसाज. सो in a liniments there is a alcohol is present. The role of that alcohol is to penetrate the medicament into the skin or into the deeper layer of a skin and to increase counter irritant effect and rubeficient action. तर या दोन कारणासाठी आपण जे लिनिमेंट असणार आहे त्या लिनिमेंटमध्ये अल्कोहोल हे टाकत असतो. का? कारण की पेनिट्रेशन ऑफ मेडिकामेंट हे व्हावं डीपर लेयर्स ऑफ स्किनमध्ये अँड ऑल्सो इन्क्रीजेस द काउंटर इरिटंट ॲक्शन. जी काउंटर इरिटंट ॲक्शन आहे ती ॲक्शन प्रोड्यूस होण्यासाठी किंवा एक रुबिफिशंट ॲक्शन प्रोड्यूस होण्यासाठी आपण अल्कोहोल हे ॲड करत असतो. आता जनरली रुबिफिशंट ॲक्शन कोणाला म्हणणार किंवा रुबिफिशंट कोणाला म्हणणार? सो द सबस्टन्स फॉर टॉपिकल ॲप्लिकेशन दॅट प्रोड्युसेस अ रेडनेस ऑफ अ स्किन. जेव्हा आपण एखादा सबस्टन्स अप्लाय करतो, रब करतो किंवा अप्लाय केल्यानंतर रेडनेस ऑफ स्किन जेव्हा होत असेल तर त्या ॲक्शनला म्हणतो आपण रुबिफिशंट ॲक्शन. आता जनरली दॅट रुबिफिशंट ॲक्शन इज ऑकर बाय dilation of a capillaries and that's why
there is a increase in a blood circulation is occur, and due to that redness of skin is occur. They have sometimes been used to relieve acute or chronic pain. जी ॲक्यूट क्रोन जी एक सम पिरियड ऑफ टाईमसाठी, एक लहान कालावधीसाठी, थोड्या कालावधीसाठी जेव्हा ॲक्शन प्रोड्यूस करायची असेल किंवा थोड्या कालावधीसाठी जेव्हा आपल्याला पेनपासून रिलीफ मिळवायचं असेल, ॲट दॅट टाईम ॲक्यूट रिलिव्हर्स किंवा जे रुबिफिशंट आहेत दॅट इज अ ॲक्यूट रिलिव्हर और ॲक्यूट रुबिफिशंट आपण अप्लाय करत असतो. आणि क्रोनिक पेनमध्ये काय होणार आहे की एक लॉंगर टाईम पर्यंत एखादी जेव्हा प्रेम असते किंवा एखादी जेव्हा दुखणं असतं तर त्यावेळेस आपण क्रोनिक पेनसाठी ते रुबिफिशंट अप्लाय करत असतो. मीन्स रुबिफिशंट प्रोड्युसेस बोथ ॲक्शन, ॲक्यूट ॲज वेल ॲज अ क्रोनिक. ॲक्यूट ॲक्शन जेव्हा पेन ही ॲक्यूट पिरियडसाठी असेल तेव्हा, आणि जेव्हा पेन ही क्रोनिक पिरियडसाठी असेल म्हणजे जास्त कालावधीपासून पेन असेल आणि जास्त कालावधीपर्यंत ती पेन रिलीव्ह व्हायला पाहिजे त्यावेळेस आपण ते रुबिफिशंट हे अप्लाय करत असतो. आता जनरली जे काउंटर इरिटंट आहे, द काउंटर इरिटंट इन्व्हॉल्वमेंट ऑफ अ सेन्सरी नर्व. तर काउंटर इरिटंट ॲक्शनमध्ये काय होत असतं की देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ अ सेन्सरी नर्व एंडिंग, अँड वेन द पेन इज रिअलाइज द पेन इज फ्रॉम अ मसल सिच्युएटेड बिलो द स्किन. जेव्हा आपल्याला पेन जाणवत असते तर ती पेन केव्हा रिअलाइज होत असते स्किनवरती की विच इज बिलो द मसल विच आर सिच्युएटेड बिलो द स्किन. जे मसल आपल्या स्किनच्या आत असतात त्या मसल्सपासून आपल्याला ती स्किन त्या स्किनपर्यंत ते घेऊन जात असतात तो मेसेज, आणि तेव्हा आपल्याला रिअलाइज होत असतं पेन. बट वन फील इज दॅट पेन इज फ्रॉम सम पार्ट ऑफ अ स्किन. पण आपल्याला काय वाटत असतं की ती जी पेन आहे ती स्किनपासून येते, पण तसं होत नसतं. तर त्या मसलपासून ती स्किनपर्यंत तो मॅसेज हा जात असतो, ती पेन ही जात असतो. सो इन सच केसेस द काउंटर इरिटंट वेन अप्लाय कॅन प्रोड्युसेस अ लोकल ॲक्शन ऑर अ फोकल ॲक्शन. तर दोन प्रकारच्या ॲक्शन्स या प्रोड्यूस करत असतात, लोकल ॲक्शन आणि फोकल ॲक्शन. लोकल ॲक्शन ही जनरली प्रोड्युसेस वॅसोडायलेशन. तर ते काय करत असतात, वॅसोडायलेशन प्रोड्युसेस करत असतात अँड प्रोड्युसेस अ वार्म इफेक्ट काउंटर इरिटंट थोडक्यात काय की जेव्हा इरिटेशन होते, जेव्हा लिनिमेंट्स आपण अप्लाय करतो, तर लिनिमेंट अप्लाय केल्यानंतर जी आपली पेन आहे त्या पेनवरतीच अजून जास्तीची पेन होऊन जाणे, दॅट इज नथिंग बट अ काउंटर इरिटंट. आणि ड्यू टू दॅट इन्क्रीज इन अ पेन थ्रेशोल्ड रेशिओ, जी कपॅसिटी असणार आहे ती कपॅसिटी आपली पेन सहन करण्याची ही वाढून जात असते. दॅट इज नथिंग बट अ काउंटर इरिटंट. So generally in a liniments we use a arachi's oil as a vehicle, then soap is used in a liniments for a easy application. Soap which is a slippery in a nature, and that's why due to that soap we apply that liniment easily on the surface of a skin, and generally that liniments are used for analgesic purpose. Analgesic are those drugs which relieve the pain. That drug is called as a analgesic. Then rubificient purpose, that is the produces a redness of a skin, then soothing action create करण्यासाठी, then counter irritant or stimulation action produce करण्यासाठी we apply that liniments. So example of that liniment, that is a turpentine liniment. Then containers which are used for dispensing of that liniments. So the liniment should be dispensed in a colored fluted bottle in order to distinguish it from preparation meant for a internal use. आता जेव्हा आपण लिनिमेंट डिस्पेन्स करणार आहे तर ते लिनिमेंट डिस्पेन्स करत असताना डिस्पेन्स इन अ कलर फ्लुटेड बॉटल इन ऑर्डर टू डिस्टिंग्विश, ते वेगळं करणार इंटरनल यूज प्रिपरेशन आणि एक्सटर्नल यूज प्रिपरेशन यांना डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण कलर फ्लुटेड बॉटलमध्ये आपण ते लिनिमेंट प्रिपरेशन हे डिस्पेन्स करणार आहे. का? कारण की लिनिमेंट हे सुद्धा लिक्विड प्रिपरेशन आहे, पण लिनिमेंट हे अप्लाय केलं जात असतं फॉर एक्सटर्नल पर्पज और एक्सटर्नल यूजसाठी.
देन लेबलिंग कंडिशन. आता द लेबल मस्ट बी स्टेटेड, जे लेबलिंग कंडिशन असणार आहे ऑन दॅट लेबल मस्ट बी देअर अ डायरेक्शन दॅट इज अ फॉर एक्सटर्नल यूज ओनली. एक कंप्लीट डायरेक्शन, एक 100% त्या लेबलवरती डायरेक्शन लिहिली गेली असणार दॅट इज फॉर एक्सटर्नल यूज ओनली. ते फक्त आणि फक्त एक्सटर्नल यूजसाठीच केलं जाणार आहे, म्हणून तिथं डायरेक्शन तिथं मस्ट बी स्टेटेड ऑन दॅट लेबल दॅट इज अ फॉर एक्सटर्नल यूज ओनली अलॉंग विथ अ शेक द बॉटल विथ अ विल बिफोर यूज. मीन्स थोडक्यात की शेक वेल द कंटेनर बिफोर यूज. कंटेनरला शेक करायचं आहे का, कारण की लिनिमेंट्स आर अवेलेबल इन अ इमल्शन फॉर्म, लिनिमेंट्स आर अवेलेबल इन अ ऑइली फॉर्म. सो समटाइम that due to emulsion there is a presence of two phases, both phases get separated, and to allow that correct emulsion or that correct liniment shake that container before use. Then the label should carry the warning not to be applied on open wounds or broken skin. आता जनरली लिनिमेंट्समध्ये अल्कोहोल असतात किंवा इरिटंट सबस्टन्स असतात किंवा रुबिफिशंट सबस्टन्स असतात. सो इफ सपोज दॅट लिनिमेंट्स अप्लाय ऑन अ ओपन वाउंड or that lineaments are apply on a broken skin, it produces a very critical problem on that patient. That's why to avoid that problem, to avoid that situation or to avoid that such a condition, not to be applied on open wounds or broken skin. ओपन वाउंड्स जे ओपनची जी जखम असणार आहे स्किनवरती, त्या जखमेवरती लिनिमेंट अप्लाय करायचं नाही का, कारण की लिनिमेंट प्रोड्युसेस अ काउंटर इफेक्ट ॲक्शन. जेव्हा ओपन वाउंड्सवरती किंवा ब्रोकन स्किनवरती अप्लाय करणार तर जास्तीची इरिटेशन, एक तीव्र प्रकारची इरिटेशन तिथं प्रोड्यूस होणार आहे, कॉम्प्लिकेशन्सचे चान्सेस तिथं असणार आहे. म्हणून ओपन वाउंड्सवरती किंवा ब्रोकन स्किनवरती लिनिमेंट अप्लाय करायचं राहत नाही. देन स्टोरेज. द लिनिमेंट शुड बी स्टोअर इन टाईटली क्लोज एअर टाईट कंटेनर इन अ कूल प्लेस. लिनिमेंट स्टोअर करायचं आहे टाईटली क्लोज एअर टाईट कंटेनरमध्ये का, कारण की लिनिमेंटमध्ये अल्कोहोलसुद्धा ॲड केलेलं असतं. कूल प्लेसमध्येच ठेवायचं आहे का, कारण की अल्कोहोल ॲड आहे. अल्कोहोल इज अ होलाटाईल इन अ नेचर अँड दॅट्स वाय that liniments are stored in a cool place. This is about liniment. The next, that is lotions. So lotions are preparation which are made for external application without a friction. लिनिमेंट अप्लाय करतो आहे फ्रिक्शननं, लोशन अप्लाय करतो आहे विदाउट अ फ्रिक्शन. And generally they are applied direct to the skin with the help of some absorbent material such as cotton wool or gauze soak in it. जेव्हा आपल्याला लोशन अप्लाय करायचं असतं ते लोशन अप्लाय करणार विथ द हेल्प ऑफ कॉटन वूल, कापसाचा जो गोळा असणार आहे किंवा गॉज जे असणार आहे त्या गॉजनं त्या लोशनमध्ये सोक करायचं आहे अँड अप्लाय ऑन द स्किन. Then that lotion is used for local action such as cooling, सूथिंग और प्रोटेक्टिव्ह पर्पज. जे प्रोटेक्टिव्ह पर्पज थंडीच्या दिवसामध्ये विंटर सीझनमध्ये आपण लोशन लावत असतो, कोल्ड लोशन असेल किंवा कोल्ड क्रीम असेल किंवा लोशन आपण लावत असतो, तर का की प्रोटेक्ट द स्किन फ्रॉम अ डॅमेज और फ्रॉम अ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट अँड दे आर जनरली अप्लाइड फॉर अ अँटीसेप्टिक ॲक्शन. एक्झाम्पल आहे दॅट इज अ कॅलामाइन लोशन. तर अँटीसेप्टिक ॲक्शन प्रोड्यूस क्रिएट करण्यासाठी आपण जनरली लोशन हे अप्लाय करतो आहे दॅट इज अ कॅलामाइन लोशन. देन अल्कोहोल इज समटाईम इन्क्लुडेड इन अ ॲक्वियस लोशन फॉर इट्स कूलिंग अँड सूथिंग इफेक्ट. तर जेव्हा आपण अप्लाय करतो आहे अल्कोहोल ऑन अ स्किन इट प्रोड्युसेस अ कूलिंग अँड सूथिंग इफेक्ट अँड दॅट्स वाय दॅट अल्कोहोल इज ॲड अलॉंग विथ द water in a lotion for producing a cooling and soothing effect. जेव्हा आपण अप्लाय करतो एखादं अल्कोहोल
स्किनवरती, तर त्या स्किनवरती एक कूलिंग इफेक्ट त्या अल्कोहोलने प्रोड्यूस होत असतो, एक सुथिंग इफेक्ट प्रोड्यूस होत असतो. म्हणून अल्कोहोल आणि वॉटरचं कॉम्बिनेशन यूज करून आपण ॲज अ व्हेकल लोशनमध्ये यूज करत असतो. एक्झाम्पल दॅट इज अ सॅलिसिलिक ॲसिड लोशन. सॅलिसिलिक ॲसिडच्या लोशनमध्ये अल्कोहोल हे यूज केलं जात असतं ॲज अ व्हेकल. देन कंटेनर्स. Lotion should be dispensed in a colored fluted bottle in order to distinguish them from preparation meant for external or meant for internal use. तर जनरली लोशन्स हे डिस्पेन्स केलं जाणारे कलर फ्लुटेड बॉटलमध्ये जे डिस्टिंग्विश करणारे द प्रिपरेशन विच आर मेंट फॉर अ इंटरनल यूज. द लेबलिंग कंडिशन. तर लेबलिंग कंडिशनमध्ये स्पेशल डायरेक्शन इथं लिहिलेली असणार आहे, दॅट इज फॉर एक्सटर्नल यूज ओनली. तर हे लोशन जे इंटरनल यूजसाठी राहणार नाही, ते फक्त एक्सटर्नल यूजसाठी राहणार. अँड समटाईम ऑन अ लेबल standing lotion having a tendency to separate out, therefore the container must be labeled shake well before use. तर काही वेळा काय होतं असतं की सॉलिड पोर्शन हा जास्त असतो लोशनमध्ये, सो देर इज अ चान्सेस ऑफ सेपरेशन ऑफ सॉलिड अँड दॅट लिक्विड. सो वाईल यूजिंग दॅट लोशन द डायरेक्शन मस्ट बी स्टेटेड ऑन दॅट लेबल, दॅट इज शेक वेल बिफोर यूज. Then storage condition. Lotion should be stored in a well-filled, well-closed, in airtight container in a cool place. Generally lotion हे well-filled, well airtight container and store in a cool place. एक थंड जागेवरती ते लोशन हे प्रिझर्व करायचे, स्टोअर करायचे. दिस इज अबाउट द प्रिपरेशन विच आर मेंट फॉर एक्सटर्नल यूज, दॅट इज ऑन अ स्किन. The next, the liquid to be used in a mouth. So generally in a mouth we use gargles, mouthwash, throat paint are the preparation which are used in a mouth cavity or a buccal cavity. So we will see first, that is the gargles. So gargles are aqueous solution. गार्गल हे ॲक्वियस सोल्युशन आहे, मीन्स विच कंटेन अ वॉटर अँड यूज टू प्रिव्हेंट ऑर ट्रीट थ्रोट इन्फेक्शन. जे थ्रोट इन्फेक्शन जे असतं तर त्याला एक तर प्रिव्हेंट करतं किंवा ट्रीट करतं. दिस इज गार्गल. मीन्स गार्गल्स आर ॲक्वियस सोल्युशन की ज्याच्यात वॉटर ॲज अ व्हेकल असणार आहे अँड विच यूज टू प्रिव्हेंट ऑर ट्रीट द थ्रोट इन्फेक्शन. So that gargles are available in a concentrated form. जे गार्गल्स असणार आहेत ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये अवेलेबल असणार आहेत किंवा अवेलेबल असतात विथ अ डायरेक्शन फॉर डायल्युशन विथ अ वॉर्म वॉटर बिफोर यूज. डायल्युशन करायचं आहे विथ अ वॉर्म वॉटर वेन और बिफोर यूज ऑफ दॅट गार्गल प्रिपरेशन. देन they are brought into intimate contact with the mucous membrane of throat and are allowed to remain in contact with it for a few seconds before they are thrown out the mouth. आता जनरली जे गार्गल प्रिपरेशन आहे ते इंटिमेट कॉन्टॅक्टमध्ये असतात किंवा इंटिमेट कॉन्टॅक्ट विथ द म्युकस मेम्ब्रेन ऑफ थ्रोट अँड जो थ्रोटचा गळ्याचा जो पोर्शन आहे त्याच्या इन्फेक्शनमध्ये किंवा त्या इन्फेक्शनसाठी आपण गार्गल प्रिपरेशन हे यूज करतो आहे. पण जेव्हा यूज करत असताना इट अलाउ टू रिमेन इन कॉन्टॅक्ट विथ इट फॉर अ फ्यू सेकंड. तर त्या रिजनमध्ये मीन्स थ्रोटच्या रिजनमध्ये एक फ्यू सेकंडसाठी ते गार्गल प्रिपरेशन राहू द्यायचे अँड देन दे आर थ्रोन आउट फ्रॉम द माउथ. आणि त्याच्यानंतरच ते त्या पोर्शनमधून त्या थ्रोटमधून किंवा त्या माउथमधून ते थ्रोन आउट करायचं आहे, बाहेर फेकायचं आहे. देन दे आर यूज टू रिलीव्ह सोअरनेस इन अ माइल्ड थ्रोट इन्फेक्शन. आता जनरली जे गार्गल प्रिपरेशन असतात दे रिलीव्ह द सोअरनेस इन अ माइल्ड थ्रोट इन्फेक्शन. जेव्हा गळ्याचे प्रॉब्लेम येत असतात, सुअर थ्रोट होऊन जात असतो, तर त्यावेळेस गार्गल प्रिपरेशन हे यूज केले जात असतात. जनरली फॉर अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी phenol and thiamol are used. Phenol and thiamol which acts as a antibacterial means used
infection condition or infection of throat, in that condition phenol and thymol is used. Then potassium chlorate, which acts as a astringent effect, means which cause a protein precipitation, that is a astringent activity, and that पोटॅशियम क्लोरेट स्टिम्युलेट द सिक्रीशन ऑफ सलायवा. तर जे सलायवाचं सिक्रीशन आहे, तर ड्यू टू दॅट पोटॅशियम क्लोरेट इट इन्क्रीजेस अँड विच रिलीव्ज द ड्रायनेस ऑफ अ माउथ. तर इन्क्रीज इन अ सलायवा or secretion of saliva is occur, and due to that relieve the dryness of mouth. For that purpose, means this is regarding the potassium chlorate, which acts as a astringent and which relieve the dryness of mouth by increasing the secretion of a saliva. The examples of that potassium chlorate containing gargles, that is phenol gargle, potassium chlorate and phenol gargles are the example of that gargles. Then containers, the gargle should be dispensed in a clear fluted glass bottle with a plastic screw cap. जे गार्गल डिस्पेन्स करणार आहे तर हे फ्लुटेड ग्लास किंवा प्लास्टिकचे जे कंटेनर असणार आहे, प्लास्टिकचे जे कंटेनर असणार आहे त्याच्यामध्येच आपण डिस्पेन्स करणार आहे. कलर्ड बॉटल आर रिक्वायर्ड टू बी यूज इफ गार्गल नीड प्रोटेक्शन फ्रॉम अ लाईट. जेव्हा गार्गल कंटेनिंग एनी मेडिकामेंट विच आर sensitive to the light, at that time we use the amber color glass container or colored glass container to protect that medicament, to protect that preparation from atmospheric light or that sunlight. That's why the colored bottles are used. Then labeling conditions, the container should be labeled for external use only. Gargle preparation external use होतात म्हणून त्या लेबलवरती डायरेक्शन प्रिफिक्स केली जाणार आहे, स्टेट केली जाणार आहे, दॅट इज फॉर एक्सटर्नल यूज ओनली. द डायरेक्शन फॉर प्रॉपर डायल्युशन शुड बी स्टेटेड ऑन द लेबल. तर काही वेळा मीन्स त्या डायरेक्शनच्या लेबलवरती किंवा त्या लेबलमध्ये अजून एक डायरेक्शन असेल, दॅट इज अ डायरेक्शन फॉर प्रॉपर डायल्युशन. देन माउथ वॉश. Mouthwash are aqueous solution with a pleasant taste and odor which are used to make a clean and deodorize the buccal cavity. The mouthwash, as named itself indicate, the solution or the preparation which wash the mouth, which wash the mouth. आता वॉशिंग कशासाठी करतोय माउथची? फॉर प्लीजंट टेस्ट अँड ऑर्डर यूज टू मेक क्लीन अँड डिओडराइज द बकल कॅव्हिटी. तर एक माउथ कॅव्हिटीची एक प्लीजंट स्मेल यायला पाहिजे किंवा डिओडराइज द बकल कॅव्हिटी. काही वेळा काय होतं असतं, ड्यू टू द ड्रायनेस ऑफ माउथ देर इज अ ऑकरिंग ऑफ अ बॅड ओडर ऑफ अ गम और बॅड ओडर ऑफ अ buccal cavity. At that time we use a mouthwash, and that mouthwash creates a pleasant taste and odor which are used to make a clean and deodorize the buccal cavity. Generally that mouthwash contain antibacterial agent like alcohol. Apart from that, there is a use of glycerin, sweetening agent which produces the pleasant taste, that is sweet taste, and flavoring agent and coloring agent which make a preparation colored or attractive. Then mouthwash are dispensed in a white fluted bottles. जे व्हाईट फ्लुटेड बॉटल असणार आहे त्या बॉटल्समध्ये माउथवॉश हे डिस्पेन्स केले जात असतात. अँड द लेबल शुड बी क्लिअरली इंडिकेट द प्रॉपर डायरेक्शन फॉर डायल्युटिंग द माउथवॉश बिफोर यूज. हे माउथवॉश प्रिपरेशन असतात, समटाईम दे आर अवेलेबल इन अ कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. सो बिफोर यूज ऑफ दॅट माउथवॉश दे आर डायल्युटेड विथ द वॉटर. Then it has also secondary label or direction, that is for external use only. तर माउथवॉश प्रिपरेशन हे एक्सटर्नल यूज प्रिपरेशन आहे,
म्हणून त्या लेबलवरती फॉर एक्सटर्नल यूज ओनली ही डायरेक्शन तिथे लिहिली जाणार आहे किंवा तिथे लिहिली गेली पाहिजे. दिस इज ऑल अबाउट माउथवॉश. देन थ्रोट पेंट्स. सो थ्रोट पेंट्स आर द विस्कस लिक्विड प्रिपरेशन विच आर यूज फॉर माउथ अँड थ्रोट इन्फेक्शन. तर माउथ इन्फेक्शन किंवा थ्रोट इन्फेक्शनची जेव्हा कंडिशन होत असते ॲट दॅट टाईम वी यूज अ थ्रोट पेंट. सो इन थ्रोट पेंट ग्लिसरीन विच इज यूज ॲज अ व्हेइकल. Glycerin is used because as a vehicle because they are viscous in a nature, and due to the viscosity of that glycerin it adheres to the mucous membrane for a longer period of time, and it also provide a sweet taste to the preparation. थ्रोट पेंटमध्ये ग्लिसरीन ॲज अ व्हेइकल यूज केलं जात असतं का? कारण की दोन रिझन आहेत. फर्स्ट रिझन दॅट इज इट अडेअर्स टू द म्युकस मेम्ब्रेन फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. याच्या विस्कॉसिटी हाय असल्यामुळे इट अडेअर टू द mucous membrane, and second reason that is it has a sweet taste, and due to that both reason glycerin is used as a vehicle in a throat paint. The commonly used throat paint are boroglycerin, phenol glycerin, tannic acid glycerin, compound iodine paint which is also called as a Mandel's paint. आता जे बोरोग्लिसरीन आहे that is which contain a boric acid which acts as a antibacterial. Then phenol which is again used as a antibacterial, that is used in infectious condition. Tannic acid that is astringent in a nature. Then iodine paint again which is used in a wound healing or which is used in a infection or wounds. Then throat paint which are dispensed in a airtight color fluted bottle in order to distinguish them from preparation meant for internal use. तर जे थ्रोट पेंट असणारे कलर्ड फ्लुटेड बॉटल्समध्ये डिस्पेन्स केले जाणारे टू डिस्टिंग्विश देम फ्रॉम प्रिपरेशन मेंट फॉर इंटरनल यूज. द ग्लास टॉपर आर जनरली यूज इन अ सच अ बॉटल्स. तर जे ग्लास टॉपर जे असतात, स्टॉपर इन द सेन्स की जे प्रिपरेशनला स्पॉईल होण्यापासून प्रिव्हेंट करतात किंवा स्पॉईल होण्यापासून सांभाळतात, तर अशांसाठी ग्लास टॉपर हे यूज केलं जात असतं. देन लेबलिंग कंडिशन दॅट इज फॉर एक्सटर्नल यूज ओनली. तर प्रत्येक कंटेनरच्या प्रत्येक लेबलवरती स्पेशल डायरेक्शन किंवा एक डायरेक्शन तिथे लिहिली गेली असणार आहे दॅट इज फॉर एक्सटर्नल यूज ओनली. का? कारण की हे एक्सटर्नल यूज प्रिपरेशन आहे म्हणून. देन स्टोरेज कंडिशन द थ्रोट पेंट शुड बी स्टोअर इन एअरटाईट कंटेनर इन अ कूल प्लेस. तर एअरटाईट कंटेनरमध्ये कूल प्लेसमध्येच थ्रोट पेंट हे डिस्पेन्स केले जाणार आहे. कूल प्लेसमध्ये प्रिझर्व करायचं किंवा स्टोरेज करायचं रिझन काय? जर एक वार्म प्लेसमध्ये किंवा एक हॉट प्लेसमध्ये जर थ्रोट पेंट स्टोअर केलं तर देर इज अ चेंज इन अ विस्कॉसिटी ऑफ दॅट प्रिपरेशन इज ऑकर. सो टू अवॉइड दॅट थ्रोट पेंट आर स्टोअर इन अ कूल प्लेस. द नेक्स्ट प्रिपरेशन दॅट इज लिक्विड्स टू बी इन्स्टिल इन टू बॉडी कॅव्हिटीज. तर असे काही प्रिपरेशन की जे इन्स्टिल केले जात असतात इन टू द बॉडी कॅव्हिटीज. आता जस्ट लाईक डाउचेस विच आर इन्स्टिल इन टू द वजायनल कॅव्हिटी, इयर ड्रॉप्स विच आर इन्स्टिल इन टू द इयर कॅव्हिटी, नसल ड्रॉप्स विच आर इन्स्टिल इन टू द nasal cavity, nasal spray again which are sprayed or which are instilled into the nasal cavity. Means there are number of liquids which are used in a different body cavities. So first that is the douches. Douches are a medicated solution which are meant for rinsing the body cavity. आता बॉडी कॅव्हिटीला रिन्स करण्यासाठी, बॉडी कॅव्हिटीला क्लीन करण्यासाठी जे सोल्युशन यूज केलं जाणार आहे त्या प्रिपरेशनला आपण म्हणतो आहे डाउचेस प्रिपरेशन. सो द वर्ड डाउच इज ऑफन यूज फॉर अ वजायनल सोल्युशन. जो वर्ड आहे दॅट इज अ डाउच, दॅट द मीनिंग ऑफ दॅट डाउच इज नथिंग बट अ
vaginal solution, means the vaginal solution which are used for cleansing and rinsing of a vaginal cavity, which is also called as, or which is generally called as, irrigations. So douches are also used to irrigate the other body cavities such as eyes, ear, nasal cavities for cleansing and removing the foreign particle or discharge from them. तर जे डाउचेस प्रिपरेशन है, जनरली दैट डाउचेस प्रिपरेशन आर मेंट फॉर अ वजाइनल कैविटी, दैट इज फॉर rinsing that cavity or irrigate that cavity. But apart from that vaginal cavity, that douches preparation are used in eyes, ear, nasal cavities for cleansing and removing the foreign material or particle or discharge from them. Then that douches preparation are dispensed, or they are in the form of powder or tablet with a specific direction for dissolving in it a specific quantity of water. आता जनरली डाउचेस जे प्रिपरेशन है, जे लिक्विड प्रिपरेशन है, बट दैट डाउचेस प्रिपरेशन आर डिस्पेन्स इन द फॉर्म ऑफ अ पावडर और टॅबलेट. तर एक स्मॉल टॅबलेट असेल किंवा पावडर असेल की त्या पावडर किंवा त्या टॅबलेट फॉर्ममध्ये ते डिस्पेन्स केले जात असतात विथ अ स्पेशल डायरेक्शन फॉर डिझॉल्विंग, आणि ते एखाद्या लिक्विडमध्ये, दॅट इज अ वॉटरमध्ये ते डिझॉल्व केले जात असतात और वॉर्म वॉटरमध्ये डिझॉल्व केले जात असतात. त्याचं सोल्युशन हे तयार केलं जात असतं आणि ते सोल्युशन यूज केलं जात असतं ॲज अ डाउच सोल्युशन. देन दे आर ऑल्सो डिस्पेन्स इन अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. जनरली डाउचेस प्रिपरेशन आर डिस्पेन्स इन अ पाउडर, टैबलेट, और they are dispensed in a concentrated solution. The direction to dilute in a specific quantity of warm water before use. जेव्हा टॅबलेट किंवा पावडर फॉर्ममध्ये जरी डिस्पेन्स केलेलं असेल, ते डायल्यूट करायचं आहे, ते डिझॉल्व करायचं आहे विथ अ वार्म वॉटर. इफ सपोज douch solution are available in a concentrated form or dispensed in a concentrated form, at that time before use that douch solution are diluted with a warm water. The vaginal douches must be sterile. The vaginal douches means cleansing and rinsing the vaginal cavity or removing the particle from vaginal cavity. At that time that solution, that vaginal douch, that vaginal solution must be sterile one. ते completely free from bacteria, free from microorganism, असं ते vaginal douch हे असायला पाहिजे. जनरली in douches preparation the cleansing agent, that is isotonic sodium chloride, is used which remove or which cleans the cavity. Then for antiseptic purpose mercury chloride and potassium permanganate, and for astringent purpose alum, which causes the protein precipitation. Then mercury chloride and potassium permanganate, which inhibit or prevent the microbial contamination or microbial infection. Cleansing agent purpose साठी आपण यूज करतोय सोडियम क्लोराइड, which remove the foreign particle or which remove the particles from a particular cavity. Then douches are administered by gravitation flow by using a douch can. Then douch can is a rigid polyvinyl container. तर जे डाउच सोल्युशन असणार आहे ते डाउच सोल्युशन ॲडमिनिस्ट्रेट केलं जात असतं बाय ग्रॅव्हिटेशनल फ्लो बाय यूजिंग अ डाउच कॅन. एक कॅन असते, त्या कॅनमध्ये डाउच सोल्युशन असतं अँड दॅट डाउच कॅन इज अ रिजिड पॉलिव्हिनिल क्लोराईड कंटेनर, की जी पॉलिव्हिनिल क्लोराईडचं कंटेनर असणार आहे, प्लास्टिकचं जे कंटेनर असणार आहे, अ रबर ट्यूब ऑफ अबाउट 2 मीटर लॉंग. जे डाउच कॅनला जी रबर ट्यूब असणार आहे ती 2 मीटर लॉंग असणार आहे, अलॉंग विथ द नोझल इज अटॅच विथ इट. Generally 1 liter to 2 liter of solution is used as a douch at the time of rinsing that particular cavity. Then container,
द डाऊच आर सप्लाइड इन अ नॅरो माउथ कलर फ्लुटेड बॉटल. तर नॅरो माउथ कलर फ्लुटेडची जी बॉटल असणार आहे त्या बॉटलमध्ये त्या कंटेनरमध्ये डाऊच सोल्युशन किंवा डाऊटचे प्रिपरेशन हे डिस्पेन्स केले जाणार आहे विथ अ स्पेशल डायरेक्शन दॅट इज फॉर एक्सटर्नल यूज ओनली अँड डाऊच सोल्युशन और डाऊचेस प्रिपरेशन आर टू बी स्टोअर इन अ कूल प्लेस. This is all about Douche's preparation. Then next, that is ear drops. As name itself indicates, the solution which are used in a installation into the ear cavity, that is nothing but a ear drops. So these are the solution of drop that are instilled into the ear with the help of a dropper. तर असे काही सोल्युशन की जे इन्स्टिल करणार आहेत इयर कॅव्हिटीमध्ये त्या प्रिपरेशनला म्हणतो आहे आपण इयर ड्रॉप्स. सो जनरली इन अ इयर ड्रॉप प्रिपरेशन वॉटर ग्लिसरीन प्रोपिलिन ग्लायकॉल और डायल्यूट अल्कोहोल आर यूज. जे व्हेकल जे सोल्युशन आपण तयार करणार की ज्या सोल्युशनमध्ये सोल्यूट असेल सोल्यूट प्लस सॉल्वंट सोल्यूट दॅट इज अ मेडिकामेंट असतील किंवा ॲडिटिव्ज असतील आणि सॉल्वंट दॅट इज अ व्हेकल which may be water असेल glycerin propylene glycol or dilute alcohol and by using that solute and solvent we prepare that solution. So these are the generally used for cleansing the ear. जे वॅक्स असेल जे फॉरिन मटेरियल असेल ते क्लीन करण्यासाठी किंवा इयर कॅव्हिटी क्लीन करण्यासाठी इयर ड्रॉप यूज केला जात असतो or softening the wax or for creating the mild infection whatever infection mild infection or for softening of the wax for that purpose we use that ear drops. Generally the container which are used for ear drop that is ear drop are dispensed in a color fluted glass or plastic bottle with a dropper in the cap. जी कॅप असणार आहे मीन्स जनरली कंटेनर एक तर ग्लास कंटेनर असेल किंवा प्लास्टिक कंटेनर असेल अँड त्या कंटेनरवरती जी कॅप असणार आहे त्या कॅपलाच ड्रॉपर हे अटॅच केलेलं असणार आहे दॅट इज द विथ अ ड्रॉपर इन द कॅप. देन लेबलिंग कंडिशन द लेबल शुड बी स्टेट फॉर एक्सटर्नल यूज ओनली अँड स्टोअर इन अ कूल प्लेस. तर लेबलवरती डायरेक्शन तिथं लिहिली गेली असणार दॅट इज for external use only and store in a cool place. Then next that is a nasal drops. So nasal drops are the aqueous solution. आता इथं aqueous solutionच का म्हटलं आहे का कारण की नसल ड्रॉपमध्ये जे व्हेकल यूज केलं जाणार आहे ते फक्त ॲक्वियस व्हेकलच इथं यूज केलं जाणार आहे ऑइली व्हेकल यूज करत नाही किंवा केलं जाणार नाही. सो nasal drops are the aqueous solution of drop that are instilled into the nose with the help of a dropper. तर असे काही aqueous solution की जे इन्स्टिल करणारे with the help of dropper into the nasal cavity that preparation is called as a nasal drop. So second point that is the oily vehicle is not used nowadays. का कारण की बिकॉज द ऑइली ड्रॉप इनहिबिट द मूवमेंट ऑफ सिलिया इन नसल म्युकसा अँड इफ यूज फॉर लॉन्ग पिरियड मे रीच द लंग्स अँड कॉजेस लिपॉइड निमोनिया. तर जेव्हा नसल ड्रॉपमध्ये समटाईम क्वेश्चन मस्ट बी आस्क्ड दॅट वाय ऑइली व्हेकल इज नॉट यूज इन अ नसल ड्रॉप. का म्हणून ऑइली व्हेकल नसल ड्रॉप प्रिपरेशनमध्ये यूज केले जात नाही तर त्याच्यामागचं रिझन काय की ड्यू टू दॅट ऑइली व्हेकल इट इनहिबिट द मुवमेंट ऑफ अ सिलिया. जे नंबर ऑफ सिलियाज जे आपल्या नसल वेमध्ये असतात नसल कॅव्हिटीमध्ये असतात तर त्या सिलियाची मुवमेंट रेस्ट्रिक्ट करत असतात ड्यू टू दॅट ऑइली व्हेकल. अँड इफ दॅट ऑइली व्हेकल or that nasal drop which contain a oily vehicle is used for a long period of time, that oily vehicle
reach the lungs and causes a pneumonia. तर ते ऑइली व्हेकल लंग्सपर्यंत जात असतं and there is a chances of लिपॉइड pneumoniaचे तिथं चान्सेस हे असतात. Then the nasal drop should be isotonic with a 0.9% sodium chloride having neutral pH and the viscosity similar to nasal secretion by using 0.5% methyl solution. आता जे नसल ड्रॉप प्रिपरेशन असणार आहे दॅट नसल ड्रॉप प्रिपरेशन इज अ आयसोटोनिक विथ अ लॅक्रिमल सिक्रिशन. जो लॅक्रिमल सिक्रिशन आहे जे नसल सिक्रिशन आहे त्याच्याशी आयसोटोनिक असेल असंच नसल ड्रॉप आपण यूज करत असतो. अँड फॉर दॅट पर्पज वी यूज 0.9% सोडियम क्लोराईड विच हॅविंग अ न्यूट्रल pH अँड जी विस्कॉसिटी असणार आहे त्या नसल ड्रॉपची विच इज सिमिलर टू द नसल सिक्रिशन ती सिमिलर असायला पाहिजे नसल सिक्रिशनच्या. अँड फॉर दॅट पर्पज वी यूज 0.5% मिथिल सेल्युलोज. बाय यूजिंग दॅट मिथिल सेल्युलोज इन अ कॉन्सन्ट्रेशन 0.5% वी मेक दॅट नसल ड्रॉप having a same viscosity with that of a nasal secretion. Then the buffering capacity of nasal mucosa is quite low and strong alkali solution can cause considerable damage to cilia. To prevent this, it is advisable to use a phosphate buffer of pH 6.5 as a vehicle. So जी बफरिंग कॅपॅसिटी आहे ऑफ नसल म्युकोसा विच इज अ क्वाईट लो ती खूप कमी असते. सो दॅट्स वाय इफ सपोज स्ट्रॉंग अल्कली सोल्युशन इफ यूज इन अ नसल ड्रॉप प्रिपरेशन विच कॉजेस और डॅमेज टू द cilia and to prevent this it is advisable to use a phosphate buffer which maintain pH 6.5 as a vehicle. Then next point that is nasal preparation must not interfere with the cleansing action of epithelial cilia of nasal mucosa. जे नसल ड्रॉप आपण तयार करणार आहे दॅट नसल ड्रॉप असं तयार केलं जाणार आहे की दॅट नसल ड्रॉप डज नॉट इंटरफिअर द क्लिन्झिंग ॲक्शन ऑफ इपिथेलियल सिलिया. जे सिलिया आहे दॅट सिलिया कॉजेस अ क्लिन्झिंग ऑफ वे दॅट इज अ नसल वे. ती नसल वेला क्लीन्स करत असतं फॉरेन मटेरियलला एंट्री होऊ देत नाही मीन्स दे आर ट्रॅप ड्यू टू दॅट सिलिया. सो नसल ड्रॉप प्रिपरेशन असं तयार करायचं आहे की जेणेकरून किंवा ज्याच्यामुळे जे इपिथेलियल सिलियाची जी मुवमेंट असणार आहे त्या इपिथेलियल सिलियाची मुवमेंट इंटरफिअर होणार नाही. देन containers nasal drop are dispensed in a colored fluted bottle fitted with dropper or in a suitable plastic container. तर ग्लास कंटेनर असेल किंवा प्लास्टिक कंटेनर असेल कलर्ड फ्लुटेड बॉटल्समध्येच नसल ड्रॉप प्रिपरेशन हे डिस्पेन्स केले जाणार आहे. दॅट कंटेनर हॅविंग अ प्रॉपर ड्रॉपर डिव्हाइस मीन्स बाय यूजिंग दॅट ड्रॉपर विच pick up the solution from container and instill into the nasal cavity. The container should be labeled for external use only. कंटेनर जे असणार आहे त्या कंटेनरवरती डायरेक्शन असणार आहे लेबलवरती डायरेक्शन असणार आहे फॉर एक्सटर्नल यूज ओनली. अँड लास्ट पॉईंट दॅट इज अ स्टोरेज. द नसल ड्रॉप शुड बी स्टोअर इन अ कूल प्लेस. अगेन कूल प्लेसमध्ये ठेवण्याचं रिझन काय विस्कॉसिटी चेंज व्हायला नको विस्कॉसिटी स्टेबल असायला पाहिजे म्हणून आपण कूल प्लेसमध्ये ठेवते. देन नसल स्प्रे. सो नसल स्प्रे आर यूज टू रिड्यूस अ नसल कंजेशन अँड टू ट्रीट इन्फेक्शन्स. जे नसल स्प्रे असतात ते नसल स्प्रे का यूज करतो आहे तर नसल कंजेशन होणं म्हणजेच थोडक्यात की नाक जाम होणं दॅट इज द नसल कंजेशन. अँड फॉर डिकंजेशन पर्पज वी यूज दॅट नसल स्प्रे. अपार्ट फ्रॉम दॅट नसल स्प्रे ट्रीट द इन्फेक्शन विच इज ऑकर इन अ नसल cavity. The main aim of nasal spray is to retain
the nasal solution in the droplet form in nasal tract means solution convert into the droplet. Due to that droplet it covers the larger area, and for this purpose nasal spray is sprayed in the form of coarse droplet by using scent spray type of atomizer or plastic squeeze bottles. तर जे सोल्युशन असणार आहे ते सोल्युशन ड्रॉपलेट किंवा कोर्स ड्रॉपलेट फॉर्ममध्ये ते कवर करणारे एक लार्जर एरिया ऑफ नसल कॅव्हिटी, अँड फॉर दॅट पर्पज वी यूज अ ॲटोमायझर, दॅट इज अ सेंट स्प्रे टाईप ऑफ ॲटोमायझर वी यूज फॉर spray purpose or for coarse droplet purpose. Then the nasal spray should be isotonic and buffered at pH 6.2. नसल स्प्रे सोल्युशन जे असणार आहे ते आयसोटोनिक असायला पाहिजे. इफ सपोज की जर आयसोटोनिक जर नसले तर काय होणार, तर इट इरिटेट द नसल ट्रॅक, दॅट इज अ नसल वेची जी ट्रॅक असणार आहे त्याला इरिटेट करणार आहे. म्हणून नसल स्प्रे सोल्युशन हे आयसोटोनिक असायला पाहिजे अँड बफर ॲट अ 6.2 pH. देन जनरली इन नसल स्प्रे antibiotics and antihistaminic preparations are there or drugs are there. Antihistamines are those preparation किंवा antihistaminic are those drugs which against the histamine, which against the allergy. The containers nasal spray are stored in a small colored fluted glass bottle or plastic squeeze bottle. Atomizer or press aerosol are most suitable administration. तर जनरली कलर फ्लुटेड ग्लास किंवा प्लास्टिक कंटेनर जे असतील त्याच्यामध्ये बट हॅविंग अ ॲटोमायझर और प्रेशराइज एरोसोल जर कंटेनर असेल तर ते खूप चांगले असतात फॉर नसल स्प्रे पर्पज. द स्टोरेज नसल स्प्रे शुड बी स्टोर इन वेल फील्ड एअरटाईट कंटेनर. दिस शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम अ लाईट. नसल स्प्रे सोल्युशन प्रॉपरली वेल फिल्ड एअरटाईट कंटेनरमध्ये डिस्पेन्स केले गेले पाहिजे अँड दे शुड बी स्टोर और प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. दिस इज ऑल अबाउट मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म मेंट फॉर एक्सटर्नल यूज. थँक यू.